नमस्कार लेखक मित्र मैत्रिणींनो, माझ्यातले मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजही मी एका दिवाळी अंकाची माहिती तुम्हाला इथे देण्यासाठी आलेले आहे। मिळून पुण्यातील एक मासिक आहे दिवाळी अंक, मिळून साऱ्या जणी, तर यांच्या कथा स्पर्धा यांनी भरवलेल्या आहेत। तर रेऊ कथा स्पर्धा 2024 असं या स्पर्धेचं नाव आहे। तर त्यासाठी त्यांना एक कथा ही स्वतंत्र कुठेही अप्रकाशित या अगोदर प्रकाशित न झालेली अशी कथा हवी आहे आणि कथा तुम्ही लिहून पाठवू शकता किंवा त्यांना मेलही करू शकता। तर अशी कथा तुम्ही तुमची कथेची मूळ प्रत ही जी तुमच्याकडे लिहून ठेवा, कारण त्यांना मेल केली किंवा पोस्टाने पाठवली तर तुमची मूळ कथा तुमच्याकडे राहील। त्या अशा अर्थाने तुम्ही मूळ प्रत ही तुमच्याकडेच ठेवावी। तर त्यांना कागदावर लिहिलेली किंवा टाईप केलेली सुद्धा कथा चालेल आणि पाकिटावरती रेऊ कथा स्पर्धा असं आवर्जून लिहा। जर तुम्ही पोस्टाने कथा पाठवणार असाल तर रेऊ कथा स्पर्धा असं पाकिटावरती त्याचा उल्लेख करा। आता कथेला विषयाचं कुठलंच बंधन नाही आहे आणि कथा ही जवळजवळ 3000 शब्दापर्यंत पाहिजे आहे। त्यांना शब्दमर्यादा ही 3000 शब्दांची आहे। तर ज्या बक्षीसपात्र कथा असतील त्यांना मिळून साऱ्या जणी हे त्यांचं जे दिवाळी अंक आहे त्याच्यामध्ये प्रसिद्धी देता येईल त्या अशा कथांना, आणि त्यांना वेगळं मानधन मिळणार नाही आहे। म्हणजे बक्षीसपात्र कथा ज्या असतील, ज्या उल्लेखनीय कथा असतील त्या मासिकामध्ये प्रकाशित केल्या जातील आणि ज्या उत्कृष्ट ते 5 कथा काढणार आहेत नंबर, तर त्यासाठी त्यांचं वेगळं बक्षीस आहे। तर कथा तुम्ही लिहून पाठवणार असाल तर कथेच्या सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या पानावर तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता लिहायचा आहे आणि 30 सप्टेंबर 2024च्या आत त्यांना ही कथा पाठवायची आहे। जर पोस्टाने पाठवणार असाल तर पहिल्या पानावरती तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहा आणि फुलस्केप पान म्हणजे व्हाईट कलरचं फुलस्केप पान घ्या। त्याच्या एका बाजूला समास सोडून कागदाच्या एकाच बाजूला लिखाण करायचं आहे। म्हणजे लिखाण तुमचे कागदाच्या एकाच बाजूला येईल, समास सोडून तिथे लिहायचं आहे। आणि उत्कृष्ट जे 5 विजेते जे काढणार आहेत त्यांना प्रत्येकी 2500चं बक्षीस आहे। तर शब्दमर्यादा 3000, कथेला विषयाचं बंधन नाही आहे, कोणत्याही विषयावरती कथा चालेल त्यांना। आणि लिहून पाठवणार असाल तर फुलस्केप पानावरती समास सोडून एकाच कागदाच्या एकाच बाजूला लिहिलेली कथा त्यांना हवी आहे। तर कथा तुम्ही पोस्टाने पाठवणार असाल तर त्यांचा पत्ता असा आहे, मिळून साऱ्या जणी, फ्लॅट नंबर 101, पहिला मजला, नचिकेत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्रभात रोड, गल्ली क्रमांक 4, एरंडवणा, पुणे 411004 हा पिनकोड आहे। तर पत्ता पुन्हा एकदा का, मिळून साऱ्या जणी, फ्लॅट नंबर 101, पहिला मजला, नचिकेत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्रभात रोड, गल्ली क्रमांक 4, एरंडवणा, पुणे 411004 तर हा पत्ता आहे। जर तुम्ही पोस्ट करणार असाल कथा तर या पत्त्यावरती कथा लिहून पाठवा। पाकिटावर डाव्या हाताला कोपऱ्यावरती रेऊ कथा स्पर्धा 2024 असा उल्लेख जरूर करा। आणि तुम्हाला अधिक काही माहिती त्यांच्यावर हवी असेल तर त्यांचा संपर्क नंबर आहे, तो असा आहे 7447449664 7447449664। तर कथा ही व्हॉट्सअप करायची नाही आहे। कथा जर तुम्हाला पाठवायची आहे तर टाईप करून पाठवा किंवा त्यांच्या ईमेलवरती पाठवा। तर त्यांचा ईमेल असा आहे saryajani@gmail.com SARYAJANI saryajani@gmail.com। तर एकतर पोस्टाने कथा पाठवा किंवा ईमेलद्वारे पाठवू शकता। ईमेलमध्ये आपण साधं जे युनिकोडमध्ये टाईप करतो तशीच कथा त्यांना पाठवायची आहे। 3000 शब्द मर्यादा ही 3000 संख्यापर्यंत आहे आणि कथेला विषयाचं कोणतंच बंधन नाही आहे। आणि प्रत्येक 5 विजेते काढणार आहेत त्यांना 2500चं प्रत्येकी बक्षीस असणार आहे। आणि ज्या बक्षीसपात्र उत्कृष्ट कथा असतील त्यांना मिळून साऱ्या जणी या मासिकामध्ये प्रसिद्धी दिली जाईल। तर छान छान कथा लिहा आणि या मासिकासाठी पाठवून द्या। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। आणि पुन्हा अशाच तुम्हाला आता दिवाळीच्या अगोदर अशाच कथांच्या ज्या माहिती हवी असेल, कुठे स्पर्धा आहेत, दिवाळी अंकामध्ये कोणत्या काही साहित्य पाठवायचं आहे या संबंधीची संपूर्ण माहिती पटकन तारखेच्या आत समजावी यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।